जिरवायचे जे आपले मित्र होते, म्हणजे अडवण्याला मदत करायचे, तुम्ही जे पाणी जिरवायला मदत करायचे ते आपण नष्ट केले. नष्ट केल्यावर पाणी आहे अडवा, पाणी जिरवा. दुसरी गोष्ट, या रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये एवढा टणकपणा आलाय. पाणी पूर्वी कमी जास्त पडत होतं, आजही कमी जास्त पडते. आता रासायनिक खताच्या टणकपणामुळं, जमीन टणक झाल्यामुळं धोधो पाणी पडते आणि धोधो वाहून जाते. आता माझ्या शेतीचा जर विचार केला तर पावसाळ्यात किती मोठं पाणी पडलं तर जमिनीच्या बाहेर जात नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं, माझं 20 एकर शेती आहे आणि 20 एकराचं शेततळ आहे. मग म्हणले तुम्ही काय करता 20 एकराचं शेततळ, पिकं घेता की नाही? मी म्हणलो शेततळ खाली आहे, पिकावरी आहे. बरोबर सांगितलं. हे बरोबर सांगितलं. कसं वाटलं तुम्हाला? बरोबरच सांगितलं. तुमच्या शेतीतला भुसभुशीतपणा हे टिकून आहे. आणि मित्र जे सांगितलं तुम्ही, शेतीचे मित्र जे पाणी अडवा पाणी जिरवा, ते मित्र कोणते आहेत ते थोडक्यात सांगा ना. गांडूळ, बेंडू, खेकडा, ओंदी, म्हणजे हे बिळं पाडणारे, म्हणजे छिद्र करणारे. नागोबाचा विषय नाही, आयत्या बिळात राहणारा नागोबा असते. त्याला काही सापाला काही बिळ करावं लागत नाही, आयत्या बिळात घुसणारा नागोबा असते. अच्छा, म्हणजे गांडूळ तुम्ही सांगता की मुंग्या देखील आल्या त्याच्यात. जमीन भुसभुशीत करायला, मुंग्या सुद्धा- पाणी अडवा पाणी जिरवायला हे मदत करतात. हो, 100%. अच्छा.